परंतु आता सध्या फक्त शिक्षक भरतीबद्दल आपण अपडेट देतोय. त्यामुळे तुम्ही जर जेवढे जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवाल ना, तेवढं आपल्याला सहकार्य फार गरजेचं आहे. सहकार्य याच्यासाठी गरजेचं नाही, की आज मी आंदोलनात आहे, आज मी पुण्याला आहे, आज मी मुंबईला आहे. परंतु मी तेवढ्याच हक्कानं अधिकाऱ्यांना सांगते, की हे आमचे शिक्षक आहेत. कदाचित मी फक्त येते, ते येऊ शकले नाहीयेत. परंतु त्यांची मागणी हे मी तेवढ्याच हक्कानं बोलते, ते म्हणजे फक्त आणि फक्त YouTube चॅनलच्या जोरावरती आहे, बाकी काही नाहीये. कारण मला माहिती आहे, की कमीत कमी 1000 लोकं तर पाहत असतात, जास्तच असतात आणि त्यांच्यापर्यंत मला कदाचित मी पाठीमागचे व्हिडिओ पाहत पण नाही कितीपर्यंत पोहोचले वगैरे काय. माझा शुक्रवारचा अनुभव आहे. तेव्हा प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल पोहोचवा आणि ज्यांना असं वाटतं, की बाबा मॅडम तुम्ही म्हणजे अ, या गोष्टीवरती सांगा. 2017च्या मॅडम मित्रांनो मी कम्युनिटी पोस्ट करत जाईल YouTubeमध्ये. त्याच्यावरती प्लीज तुम्ही तुमचे लिहीत जा. आज मी काल कम्युनिटी पोस्ट केली होती. काल मी पावसात होते आणि पावसात अगदी पाऊस थांबलेला तेव्हा तिथं मला एक 10 मिनिटं वेळ भेटला. माझ्या चॅनलला म्हणजे Telegramला किंवा WhatsAppला जे काही मेसेज येत असतात व्हिडिओबद्दलचे ते अर्थातच मी केलेले नसतात. परंतु जो असा लिहिलेला मेसेज असतो ना, म्हणजे माझ्यातर्फेच माझे फ्रेंड्स वगैरे करतात. परंतु ते ते सुद्धा तेवढेच क्वालिफाईड आहेत, पी-एच-डी होल्डर आहेत सध्या. म्हणजे ऑथेंटिकच माहिती असते. परंतु आत्ता सुद्धा मी हे फक्त येऊन बसलीये तुमच्यासमोर. ते काय मेसेज ड्राफ्ट करायचा ते पण वेळच नाही हो मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगते. पण मी एवढ्याच हक्काने सांगत असते, तेव्हा मी केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे जवळपास एक 300 कमेंट आल्या. त्याच्यामध्ये 150 कमेंट होते, की सेकंड फेजबद्दल आणि आपले बांधव आंदोलन करतात आहे आणि त्या उपोषणाला उद्यापासून सुरुवात होते. ते महत्वाचं होतं. म्हणून आज मी ह्या गोष्टी लाईव्ह घेतलेल्या आहे. आणि हे अजून कुठल्या गोष्टीवरती असेल, तर मी पोल करत जाईल किंवा त्याच्यावरती प्लीज तुम्ही रिप्लाय करत जा. सो मला असं समजतं, की आपला हा जास्त डिमांड आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनलला पोहोचवा. जेणेकरून तेवढ्याच हक्कानं मी सांगू शकते, की नाही सेकंड फेजची सर एवढ्या लोकांना गरज आहे. नाही शिक्षण सेवक रद्द करा. त्यांचं मानधन वाढवा. त्यांचा कालावधी कमी करा. एवढ्या लोकांना गरज आहे. आणि म्हणूनच मी तो पोलिंगचं काल सुरू केलेला आहे. तो 5 मिनिटात टाकलेला मेसेज आहे. पावसामध्ये म्हणजे थोडं भिजू नये म्हणून केलेलं ते अट्टाहास आहे आणि आज मी तुमच्यासमोर येत आहे. मित्रांनो खूप सारं आहे, जॉब आहे, सगळं घर आहे, सगळं आहे. त्यामुळे नाही शक्य होत की एवढा वेळ देणं. ओके. हां आणि आपण आता पाहतोय की जे सेकंड फेजबद्दल आपण जे बोलत होतो, तो 10% जागाबद्दल मला वाटतं बऱ्यापैकी मी क्लिअर केलेला आहे. प्रस्तावात काहीच नाहीये. प्रस्तावात ईच अँड एव्हरीथिंग डिटेल आहे, जे येणाऱ्या काळामध्ये जवळपास 8 ते 10 राउंड होणार आहेत. त्याच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी दिलेली आहे आणि सेल्फ सर्टिफाय, एडिट ऑप्शन फॉर्म सर्व ईच अँड एव्हरीथिंग म्हणजे मला असं खूप बरं वाटलं प्रस्ताव बघून, की एवढ्या डिटेलमध्ये आपणही नसतो विचार केलेला, ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि मित्रांनो त्याला मंजुरी सुद्धा मिळू शकते, ती फक्त आणि फक्त पडळकर साहेबांनी जर आपल्याला सहकार्य केलं तर. जर सहकार्य केलं नाही तर काय होईल? ते पण तुम्हाला मी सांगते. जर सेकंड फेजबद्दल जर सहकार्य केलं नाही किंवा साहेबांनी आपल्याला म्हणजे सेकंड फेजसाठी मान्यता दिली नाही, तर सेकंड फेज होणारच आहे. तर रिक्तापत्र होणार आहे. परंतु त्याला मग नंतर आचारसंहिता येते. मग अजून आपले 40 दिवस सिज होतील. मग नंतर दिवाळी येईल. नंतर डिसेंबर येईल. नंतर कोर्टाने डायरेक्शन दिलेलं आहे, की थर्ड टेटचं नोटिफिकेशन नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देण्यासाठी. थर्ड टेट आम्ही बोलत नाहीये. थर्ड टेट कोर्ट बोलतंय. म्हणजे हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी ना ही गोष्ट होणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण पुण्यामध्ये आंदोलन सुद्धा करतोय. मला जर शक्य झालं, नाहीये शक्य ॲक्चुअली उद्या खूप इम्पोर्टंट मीटिंग आहे. सो जर शक्य झालं तर नक्की मी सुद्धा पुण्यातल्या आंदोलनात येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण मित्रांनो या. येस, वयोमर्यादासाठी खूप सारे प्रश्न आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्नासाठी वेळ देणारच आहे आणि 17च्या भरतीबद्दल पण बरेच प्रश्न येतात आहे. सेकंड फेज 10% पद कपात. जोपर्यंत प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत तो होत नाही. मग त्याच्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन चाललंय आणि सर्वांनी जाण्यात यावं. सेकंड फेज सुरू झाली, की संस्थान टॅब उपलब्ध करून भेटेल. सेकंड फेज सुरू झाली, की अर्थातच तुम्हाला सुद्धा एडिटचं ऑप्शन फॉर्म एडिटचं ऑप्शन येणार आहे. सेकंड फेज सुरू झाली. रिक्त अपात्र गैरहजर राउंड, उर्दूचा राउंड, माजी सैनिकच्या ज्या कन्व्हर्टच्या जागा येतील तो राउंड ते सुद्धा सुरू होणार आहे. आणि सेकंड फेज जर सुरू झाली, तर माझे बांधव जे 1-2 मार्काने राहिलेले आहेत आणि जे बांधव म्हणजे नाही का खूप म्हणजे खूपच त्यांच्या अजून येणं त्यांना बाकी आहे.